2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फरकाने विजय मिळवला। त्यांच्या आणि प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या मतामध्ये केवळ 48 मतांचं अंतर होतं। फेरमतदान मोजणी करून शेवटी रवींद्र वायकर यांचा विजय घोषित करण्यात आला आणि या निकालाला न्यायालयामध्ये आव्हान देऊ असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं। तर निवडणुकीच्या या निकालाला असं आव्हान देता येतं का, ते आव्हान आधी आणि कशा प्रकारे देता येतं आणि यापूर्वी असं भारताच्या राजकीय इतिहासामध्ये झालं होतं का, हे आपण आजच्या भागामध्ये पाहूयात। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या #राजकारणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर हो, एखाद्या निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाला आहे असं एखाद्या मतदाराला किंवा उमेदवाराला वाटलं तर त्या निवडणूक निकालाला आव्हान देण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे इलेक्शन पिटिशन्स द रिप्रेझेंटेशन्स ऑफ द पीपल ॲक्ट 1951च्या या कायद्यामध्ये निवडणुकीशी संबंधित तरतुदी करण्यात आल्या। संसद आणि विधानसभेच्या सदस्यांची पात्रता आणि अपात्रता यासाठी तरतुदीही या कायद्यामध्ये देण्यात आली। यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टच्या सेक्शन 100 आणि 101 नुसार एखाद्या निवडणूक निकालाला आव्हान देण्याची तरतूद आहे। हे पिटिशन हायकोर्टाकडे करता येतं। हायकोर्ट ते पिटिशन घेऊ शकतं किंवा डिसमिस देखील करू शकतं किंवा त्यावरती विचार करून केस देखील चालवू शकतं। हे सगळे अधिकार हायकोर्टाला असतात। या ॲक्टनुसार निवडणूक निकालाच्या दिवसापासून 45 दिवसाच्या आत इलेक्शन पिटिशन दाखल करण्यात येतं। जिथेही निवडणूक झाली त्या राज्याच्या हायकोर्टात या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करता येते। तसेच लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांच्या निकालाबद्दल याचिकांवर सुनावणी करण्याचा अधिकार त्याच राज्यातल्या हायकोर्टाला असतो। कोणत्या मुद्द्यांखाली आव्हान याचिका दाखल करता येऊ शकते हे आपण एकदा पाहूयात। निवडणूक जिंकलेला उमेदवार निवडणुकीच्या दिवशी नियमांनुसार पात्र नव्हता। जिंकलेल्या उमेदवाराने त्याच्या पोलिंग एजंटने किंवा जिंकलेल्या उमेदवाराच्या संमतीने इतर कोणीतरी भ्रष्ट पद्धतीचा अवलंब केलाय। यामध्ये लाच देणं, दबाव टाकणं, बळाचा वापर करणं यासह इतर गोष्टींचा समावेश होतो। उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये चुका असणं, मतमोजणी प्रक्रियांमध्ये चुका वा गैरप्रकार असणं, यामध्ये मत चुकीच्या पद्धतीने ग्राह्य धरली जाणं किंवा फेटाळणं, बाद करणं याचा देखील समावेश असतो। घटना आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टच्या तरतुदींचं पालन न करणं यांचा देखील ह्या कारवाईमध्ये समावेश असतो। आता पाहूयात याआधी भारताच्या राजकीय इतिहासात असं झालं होतं का ते। तर 1971च्या निवडणुकीमधील इंदिरा गांधींच्या विजयाला आव्हान देणारी घटना भारतीय राजकीय इतिहासामध्ये घडलेली सर्वात महत्त्वाची घटना आहे। यावेळेला झालं असं होतं, 1971ची निवडणूक इंदिरा गांधींनी उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमधून लढली आणि त्यांच्या विरुद्ध लढत होते जनता पार्टीचे राज नारायण। या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींनी राज नारायण यांचा 1 लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव केला। पण राज नारायण यांनी या निकालाला कोर्टामध्ये आव्हान दिलं, कारण त्यावेळेला इंदिरा गांधींनी यशपाल कपूर यांची निवडणूक एजंट म्हणून नेमणूक केली होती। तेव्हा ते सरकारी सेवेमध्ये देखील होते असा आरोप राज नारायण यांनी केला होता। सोबतच इंदिरा गांधींच्या प्रचारादरम्यान स्टेज आणि लाऊडस्पीकर लावण्यासाठी बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला होता असा आरोप देखील राज नारायण यांनी केला होता। याबाबत निर्णय देत असताना अलाहाबाद कोर्टाचे न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींचा हा विजय अवैध घोषित केला आणि त्यांच्यावरती 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्याची बंदी घातली। हा निकाल जेव्हा लागला त्यावेळेला 1975चं साल सुरू होतं आणि हा निकाल लागल्यानंतर लगेचच इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली आणि विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकलं। 1977च्या निवडणुकीमध्ये राज नारायण पुन्हा एकदा रायबरेलीमधून इंदिरा गांधींच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी उतरले आणि त्यांनी जवळपास 55,000 मतांनी इंदिरा गांधींचा पराभव केला। या माहितीवरून हे तर स्पष्ट होतंय की निकालाला न्यायालयामध्ये आव्हान देता येतं। त्यामुळे आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः कधी आणि कशा प्रकारे निकालाला आव्हान देतात आणि याचा निकाल नेमका काय लागतो याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। तुर्तास वेळ झाले या भागामध्ये इथेच थांबायची। पुन्हा भेटू एका नवीन विषयासह। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।